फळाची जर संख्या बघितली 1 फुटाचं फळ आहे आणि कुठेही हे नाही, डंक नाही. डंक नाही. पानांचा जर कलर बघितला बघा पूर्ण एकसारखा माल आहे. तर मायक्रोरायझा जर बघितला तर भरपूर असा मायक्रोरायझा डेव्हलप झालाय. आणि मुळी बघितली तर आता ही मुळी बघा केवढी मोठी पूर्ण इथपर्यंत खालीपर्यंत मुळी आल्या. आवाज जर बघितला तर कट्ट दिशा आला, याचा अर्थ त्यात गर आहे. आता यात बघितलं तर 100% गरानं भरली आहे काकडी. आणि हे जर केमिकल असलं तर पाणी येते, पाणी पडते. यातनं पाणी कुठे झालं दाबलं तर पाणी येत नाही अजिबात. पण आम्हाला अजून अपेक्षा आहे 100 ते 150 किलो माल 15 गुंठ्यात घालवणार अशी अपेक्षा आहे. आता किती निघते साहेब माल? आता काय 40-45 किलो पहिला तोडा, म्हणजे आता 2-3 तोड झालीत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव आनंदा नामदेव लबडे, मुक्काम पोस्ट लादेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आता आपण तुमच्या काकडीच्या प्लॉट मध्ये आहे. हो, देशी काकडी. देशी काकडी म्हणजे हिला कोल्हापुरी काकडी किंवा देशी काकडी बोलतात. हा, बरोबर. तर आता या प्लॉटला किती दिवस झाले सर? या प्लॉटला 2.25 महिने झाले. 2.25 महिने झाले. आता बघितलं तर हा कोल्हापुरी काकडीचा ऍक्च्युली सीझन नाही. मग तुम्ही या सीझनला का केली बरं? सीझनला ह्या दर पण भेटतोय जास्त, कोणाशी जास्त माल नसतोय. बाजारात गेलं की आपली काकडी घेतात. म्हणजे आता जर बाजारात बघितलं तर कोल्हापुरी फक्त आपली काकडी तुमची, माझीच फक्त असणार. बरोबर. कोल्हापुरी काकडी ह्या दिवसात येतच नाही. येत नाही म्हणजे वातावरणावर भरपूर अवलंबून येत नाही. त्याला थंडी अजिबात चालत नाही. मग तुम्ही कशी काय करायची धाडस केली बरं? धाडस ही आपली एसबीटी वापरतोय. एसबीटी वापरतोय. एसबीटी वर विश्वास आहे. एसबीटी वर येत. पण तुम्ही आता एसबीटी ह्याला काय भेसळ डोस मध्ये काय काय टाकलं? एसबीटीच कृषीधन. कृषीधन आणि कृषीधन त्यासोबत तुम्ही दाणेदार काय तर 9-24-24 टाकलं होतं. एक बॅग 15 गुंठ्याला. आणि किती 7 बॅगा टाकल्या होत्या. 7 बॅगा 15 गुंठ्याला तुम्ही टाकलं होतं. पण टाकल्यानंतर तुम्हाला कसे रिझल्ट आले? रिझल्ट आता त्याचं हे बघा की मुळ्या वगैरे तुम्हाला दाखवतो. आपण मुळी बघा, तो मायक्रोरायझा जर बघितला तर भरपूर असा मायक्रोरायझा डेव्हलप झालाय. आणि मुळी बघितली तर आता ही मुळी बघा केवढी मोठी पूर्ण इथपर्यंत खालीपर्यंत मुळी आल्या. आणि फळ बघा. आणि फळाची जर संख्या बघितली 1 फुटाचं फळ आहे आणि कुठेही हे नाही, डंक नाही. पानांचा जर कलर बघितला बघा पूर्ण एकसारखा माल आहे. हा, तोडा. आता ही जी तुम्ही काकडी तोडली काकी, यावर जर लस्टर बघितली तर 1 नंबर अशी लस्टर आहे. म्हणजे त्याच्यावर केमिकलचा स्प्रे केला तर ही लस्टर दिसत नाही. बरोबर आहे की नाही? मग ती आता तुम्ही जे काकडी तोडली ह्या तोडताना तुम्हाला असा काही वास वगैरे आला, म्हणजे केमिकलच्या फवारणी केली तर तोडताना सकट नको वाटते, तर वास वगैरे येत नाही. म्हणजे आणि इथं मधमाशा जर बघितल्या तर समोर मधमाशा आहेत. म्हणजे मधमाशा फिरकती नाहीत प्लॉटमध्ये. म्हणजे तुम्ही जर ह्यात केमिकलची फवारणी केली तर मधमाशा येत नाहीत आणि काकडी खायला पण नको वाटतात. तुम्ही काकडी मोडा मोडा जरा काकडी. आवाज जर बघितला तर कट्ट दिशा आला, याचा अर्थ त्यात गर आहे. आता यात बघितलं तर 100% गरानं भरली आहे काकडी. आणि हे जर केमिकल असलं तर पाणी येते, पाणी पडते. यातनं पाणी कुठे झालं दाबलं तर पाणी येत नाही अजिबात. आणि सेटिंगच्या बाबतीत काय फरक दिसतो तुम्हाला? सेटिंग पण चांगला आहे. आता सुरुवात आहे, पण आम्हाला अजून अपेक्षा आहे 100 ते 150 किलो माल 15 गुंठ्यात घालवणार अशी अपेक्षा आहे. आता किती निघते साहेब माल? आता काय 40-45 किलो पहिला तोडा, म्हणजे आता 2-3 तोड झालीत. आता सुरुवात झाली, 4 दिवस झाले. 1 ऑगस्ट लागण म्हणजे पूर्ण पावसाची बी टोकनलं. होय. आता बघितलं तर पावसाळ्यात येत नाहीये, म्हणजे भयानक या वर्षी तर कोल्हापूरमध्ये भयानक पाऊस झाला. होय. पण बेसळ डोस टाकल्यामुळे ही उगवण क्षमता कशी? क्षमता पण चांगली झाली, उगवण क्षमता.
आणि रिझल्ट पण चांगला वाटला आम्हाला. शेंड्याला अजून ताव कसला आहे? अजून शेंड्याला बघा. आता जर बघितलं प्लॉट मध्ये तर ताण वाढ कसला पण बा? एकसारखी आहे. शेंड्याला आता कांड्यात अंतर कोल्हापुरी कमी आहे. काकडीमध्ये काय होते याचं पान प्रॉब्लेम? बघा, पान बघा. कोल्हापूर काकडीमध्ये प्रॉब्लेम काय असतो? शेंडा चालत नाही. आता तुम्ही याला बायो एनपीके अजून दिलेलं नाही. दिलेलं नाही, काल आणलंय पण अजून हा. दिलेलं नाही. त्यामध्ये काय काय देणार आहे तुम्ही? आ- 50-50 एक हा, तुम्हाला मी 50-50 दिले. आहे. आणि पुन्हा त्याच्यासोबत 13-40 13-40-13 एक आणि आहे. ऍडव्हान्स सॉइल सॉइल बुस्टर एक आहे. बरं आता सर आपण इथं बघितलं तर डावण्या कुठेही दिसत नाही अजून. हो, म्हणजे हो. पूर्ण तळापासून जर बघितलं खाली थोडाफार वातावरणावर पण फरक पडतोय हा. थोडा. पण, रोगाच्या बाबतीत रोगाच्या विचार बाबतीत केला नाही, तर- बाकी काय नाही, फळमाशी वगैरे काय नाही. आणि व्हायरस व्हायरसचा एक पण नाही आपल्याला. व्हायरसला म्हणजे आलेलाच नाही. नाही नाही. तुम्ही आता एसबीटी जी प्रोडक्ट वापरता त्यातून तुम्ही समाधानी आहेत का? हो हो हो, 100% समाधानी. तुम्ही एसबीटी जे शेतकरी युज करणार त्यांना काय संदेश द्या? काय हेच वापरावं असे संदेश देईल मी. चांगला आहे, पहिलं एक 4-5 गुंठ करून तुम्ही बघा, स्वतः खात्री घ्या. खात्री घ्या आणि मग मग तुम्ही वापरा. आता आपल्यासोबत एक शेतकरी एसबीटी युजर आल्यात. हम्म. त्यांना काय म्हणजे तुम्हाला काय वाटते वैभव सर? नमस्कार. नमस्ते. नाही, 100% सगळ्यांनी वापरायला पाहिजे. तुम्ही युज करताय का सर? 100%. तुम्ही काय काय कशा कोणत्या प्लॉटला युज केलं होतं? आपण काकडी, काकडी. बीन्स आता चालू आहे, बीन्सला आणि काकडीलाच. याचे कसे काय रिझल्ट? रिझल्ट खतरनाक. प्लॉट जर बघण्यासारखा आहे, विषय नाहीत प्लॉट. धन्यवाद सर. 40 दिवसाचा प्लॉट आहे, हा. पण बीन्सच्या 40 दिवसाच्या प्लॉटला असं एवढं सेटिंग झालंय फुलांचं की बघण्यासारखं आहे. म्हणजे एकंदरीत एसबीटी चा रिझल्ट 100% आहे. आहे. हो. यात काय विषय नाही, प्रश्न विषय नाही, विषय. ठीक आहे. धन्यवाद.